तर मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे, लसूण पण झाले आहे. अर्धे लसूण आपण सालासकट ठेवलेले आहेत, कारण काय सालासकट ठेवले का जास्त चव येते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडासा खीस भाजून घेतलेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे. हलवून घेऊया पूर्ण. तर मित्रांनो मस्तपैकी हलवून वगैरे घेतलेला आहे. आता गॅस करायचा आहे बंद. हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश जाधव ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो आजच्या एक ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो मी आणि मयुरेश आहे आणि राजेश गेला आहे शाळेमध्ये, कारण काय आज मयुरेश गेला नाही, त्याची जरा तब्येत खराब झाली. तर आत्ताच आम्ही पालीतनं आलो दवाखान्यातनं जाऊन, आणि आता आम्ही आणलेलं आहे चिकन. तर आज आपण आपल्या या छोट्याशा किचनमध्ये चिकन बनवणार आहोत, चिकन रेसिपी. तर पहा कशी मी बनवतोय गावाकडच्या पद्धतीने. तर चला आज आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करू. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आपण सर्वात आधी हा सगळा मटेरियल कापून घेऊया. आणि मित्रांनो माझ्या मांडीवर बसले आमची मनी मॅव, बघू शकता इकडे मॅव मॅव. आणि बाहेर बघू शकता एकदम पाऊस खूप आलेला आहे आणि वारा पण खूप सुटलेला आहे, पूर्ण झाडं वगैरे हलत आहे बघा. खूप वारा पण आलेला आहे आणि पाऊस पण खूप आलेला आहे. मित्रांनो आता सर्वात आधी आपण हे सगळं कापून घेऊ, टॅमॅटो कोथिंबीर वगैरे कांदा वगैरे सगळं कापून घेऊ. आणि आजचा आपला कॅमेरामॅन आहे मयुरेश. तर मयूर आज आपल्याला शूट करणार आहे, म्हणजे व्हिडिओ शूट करणार आहे. तर चला धन्यवाद. तर मयूर कॅमेरामॅन आहे आज. तर सर्वात आधी आपण टॅमॅटो कापून घेऊ. आणि मनी बघू शकता इथे झोपले मस्त वेगळी. मित्रांनो टॅमॅटो कापून झालेला आहे हा बघा. आणि आता आपण कांदा कापून घेणार आहोत. तर मित्रांनो कांदा आणि टॅमॅटो कापून झालेला आहे, फक्त आता कोथिंबीर साफ करून कापून घ्यायचे. आणि इकडे मयुरेश लसूण वगैरे सोलतोय. तर मित्रांनो फायनली सगळं आपण कटिंग करून घेतलेलं आहे, कोथिंबीर कांदा टॅमॅटो, आणि मयुरेश अजून लसूणच सोलतोय. तर आता आपण रेसिपी बनवायला घेऊ. आणि बाहेर बघू शकता वातावरण एकदम पावसाचं वातावरण आहे, मस्तपैकी पाऊस आलेला आहे. आणि आपण इकडे चिकन बनवण्याची तयारी सुरू केलेली आहे. तर मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे, लसूण पण झाले आहेत. अर्धे लसूण आपण सालासकट ठेवलेले आहेत, कारण काय सालासकट ठेवले का जास्त चव येते, म्हणून तसेच आपण ठेवलेले आहेत. तर चला मित्रांनो आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण रेसिपी बनवायला घेऊया. आणि एकदम गावाकडच्या पद्धतीने, एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवू. तर चला बनवायला सुरुवात करू. तर मित्रांनो हा आहे खोबऱ्याचा खीस. तर आपण हा वरवर भाजून घेणार आहोत कढईमध्ये. तर मित्रांनो साधारण आपण भाजून घेणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडासा खीस भाजून घेतलेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण भाजून घेतलेला आहे. तर मित्रांनो आता आपण सर्वात आधी गॅस पेटवून घेऊया. तर मित्रांनो गॅस पेटवला आहे. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला चिकन बनवायचं. तर मित्रांनो सर्वात आधी तेल ओतून घेऊ. तर मित्रांनो थोडासा तेल वगैरे गरम होऊ द्या आणि मग आपण कांदा टाकून घेऊ. आणि मित्रांनो हा आहे आपला चिकन. तर मित्रांनो इकडे बघू शकता, बघा किती आपल्यासमोर पसारा करून मी ठेवलेला आहे. कारण काय आपण पहिल्यांदाच रेसिपी बनवत आहोत, तर आपल्याला काही जमत नाही, तर एवढा आपला काय समोर पसारा आहे. तर चला तेल गरम झालेलं आहे. तर सर्वात आधी आपण कांदा टाकून घेऊ. गॅस थोडासा स्लो करू. कांदा टाकून घेऊ. तेल एकदम खतरनाकपणे गरम झालेलं आहे.
कांदा एकदम लालसर पडतपर्यंत आपण त्याला हे करून घेऊ, घालून घेऊ. तर मित्रांनो इकडे बघू शकता कांदा थोडासा लालसर झालेला आहे. तर आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया. तर मित्रांनो टॅमॅटो पण आपण टाकून घेतलेला आहे. तर मित्रांनो इकडे बघू शकता कांदा आणि टॅमॅटो आपला हे झालेला आहे मस्तपैकी. आणि आता त्याच्यामध्ये लसूण टाकू आणि साधारणपणे कोथिंबीर टाकायचे आहे आणि बाकीची नंतर टाकायचे म्हणून मी थोडीशी टाकून देतो आणि हलवून घेऊया. मित्रांनो 1 चम्मच मसाला टाकू, थोडासा घेऊ आणि साधारण हळद टाकून घेऊ. आणि हलवून घेऊया. थोडासा मित्रांनो पाणी वगैरे ॲड करून घेऊ. कारण काय कढईमध्ये खाली बसायला नको करपून, म्हणून आपण थोडासा पाणी टाकलेलं आहे. इकडे बघू शकता इकडे ग्रेव्ही एकदम बनवलेली आहे आपण. त्याच्यामध्ये आता आपल्याला खोबरा टाकायचा आहे आणि अजून थोड्या उशीर ही पूर्ण ग्रेव्ही शिजून द्यायची आहे आणि मग नंतर चिकन टाकूया. मित्रांनो अशा प्रकारे आपण आधी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आणि पाऊस पुन्हा आलेला बाहेर, आवाज येईल असं तुम्हाला पत्र्यावर. तर बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे ग्रेव्ही करून घेतलेली आहे. मित्रांनो इकडे मस्तपैकी ग्रेव्हीला मस्तपैकी उकल आलेले आणि आता आपण त्याच्यामध्ये खोबरा टाकून घेऊया. आणि परत हलवून घेऊया. मित्रांनो थोडासा पाणी टाकायला लागेल. तर पूर्णपणे असं हलवून घेऊया आणि आता थोडा उशीर खोबरा शिजेल असा थोडासा साधारण शिजून देऊ आणि मग चिकन त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि मित्रांनो राजेश पण आलेला आहे, त्यांनी मयुरेशला खाऊ आणलेला आहे, बिस्किट आणलेलं आहे आणि ते खाता आहेत मस्तपैकी दोघंजण. तर मित्रांनो ग्रेव्ही बनवली आहे, तिला मस्तपैकी उकल आलेला आहे. तर आता आपल्याला चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अशा प्रकारे चिकन ॲड करून घ्यायचं आहे. हलवून घेऊया पूर्ण. तर मित्रांनो मस्तपैकी हलवून वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पुन्हा पाणी टाकायचे जेणेकरून शिजेल. तर मित्रांनो मस्तपैकी आपल्या कालवणाला उकल आलेले आहे आणि आता आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे कारण काय रस्सा लागेल म्हणून ठेवलेला आहे. तर आता आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो चवीपुरता मीठ. थोडासा टाकू अजून. लास्टला खोबऱ्याचा खीस पण आहे, खीस पण टाकून घेऊया.
मस्तपैकी जाड जाड रस्सा झालेला आहे मित्रांनो. आता खोबरा टाकून झाल्यानंतर परत एक उकल आलेला आहे आणि आपल्याला आता वरनं कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि आता गॅस करायचा आहे बंद. झाकून ठेवूया. तर मित्रांनो रेसिपी कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. मी कशी बनवली ती सांगा, कारण की मी माझ्या पद्धतीने बनवले. तर सांगा कमेंट करून. आम्ही दोघंही बनवले. तर राजश्री ती काय बोलते ते बघूया आपण. तर चला मित्रांनो, आता आपण सर्वात आधी किचनची साफसफाई करून घेऊ, कारण काय पूर्ण राडा करून टाकलेला आहे. तर पूर्ण साफसफाई करून घेऊ. तर मित्रांनो पूर्ण किचन साफ केलेलं आहे आणि इकडे पावसाचं वातावरण, रिमझिम पाऊस चालू आहे. तर मित्रांनो सर्व काम उरकून आम्ही इथे मस्तपैकी तिघंजण बसलेलो. राजेश शाळेतून आलं आणि आम्ही दोघंजण घरी होतो आधीच. तर मित्रांनो राजेशला लाज वाटते ब्लॉगमध्ये आणि मांजर इकडे बघू शकता एकदम तिला नुसतं झोपायचंच आहे. आणि आता आपण थोड्या वेळाने जेवण वगैरे घेऊया. राजेश्वर कॅमेरा फिरवते तर तो लाजते आणि मयूर तर मित्रांनो आम्हाला तिघांना 3 ताट वाढलेले आहेत जेवणाने. आणि आपला इकडे चिकन बघू शकता कसा दिसतोय भारी मस्तपैकी. तर चला वाढूया. तर चला मित्रांनो आता रस्सा वगैरे वाढून घेऊया. तर चला मित्रांनो आता आपण जेवून घेऊया. कसं झालं आहे चिकन तो टेस्ट करू आणि तुम्हाला सांगूया. तर मयुरेशने खाऊन बघितलेलं आहे. कसं झालं मयुरेश? मस्त. राजेश पण खाऊन बघतो. राजेश कसं झालं आहे? चिकन खाऊन दाखव कसं झालं आहे. मस्त झालं आहे ना? खरंच ना? हां मयूर खरंच ना? तर या दोघांना विचारला ते बघायचं मस्त झालं. तर आता आपण पण टेस्ट करून बघू. खरोखर मित्रांनो मस्त झालाय. रस्सा तर मस्त लागला मला. खरोखर मित्रांनो मस्त झालाय. तर चला मित्रांनो जेवून घेऊया आणि मग भेटूया. तर मित्रांनो मस्तपैकी चिकन झालेलं आणि जेवलो पण आम्ही तिघंजण मस्तपैकी. आणि ऊन बघू शकता थोडासा कवला कवला ऊन पडलेला आहे आणि पाऊस तर मध्ये मध्ये चालूच आहे. रिमझिम जोरात येतो आहे रिमझिम. मित्रांनो बघू शकता अजून जोरात पडला ऊन, म्हणजे जोरात म्हणजे जास्त पडला ऊन बघा. तर मित्रांनो खूप दिवसांनी ऊन बघायला खूप मजा येते. पाऊस सुरुवात झाली तिथपासून जास्त ऊन पडलंच नाही, सावलीच सावली असते. तर चला मित्रांनो कसा हा ब्लॉग वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो नवीन कोणी असेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण काय असेच गावाकडचे छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.